सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही विमलला शिरा कसा बनवायचा ते शिकवत असते. तर सायलीने सांगितलेल्या सर्व गोष्टी विमल लिहून काढते. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य कारमधून जात असताना चैतन्य म्हणतो की मला आता त्या व्यक्तीवर अजिबात विश्वास राहिला नाही. 2 वेळेस त्याने त्याची साक्ष बदलली, तर आता मी त्याची अजून इन्फॉर्मेशन बाहेर काढतो. तर अर्जुनचे लक्ष फक्त सायलीकडे लागलेले असते. तेव्हा अर्जुन हा सायलीला फोन करतो, पण सायली काही फोन उचलत नसते. फोन कट करून अर्जुन म्हणतो की मिसेस सायली फोन का उचलत नाहीये तेच काही कळत नाही. चैतन्य म्हणतो की अर्जुन तू एवढा सिरियस झाला का? तुझं सकाळपासून मी बोलतोय त्यावर लक्षच नाहीये काही. तर अर्जुन म्हणतो की अरे क्लायंटला सांभाळणं खूप सोपं आहे, पण मिस सायली कुठे निघून जातील त्यांना सांभाळणं खूप अवघड आहे. तेव्हा चैतन्य हसतच म्हणतो की हे मात्र बरोबर आहे बरं का अर्जुन तुझं. त्यानंतर अर्जुन हा पुन्हा कल्पनाला फोन लावतो. तर कल्पना म्हणते काय रे अर्जुन? तेव्हा लगेच धक्का बसत अर्जुन म्हणतो की मिसेस गोरेंना व्यवस्थित क्लीन चिट दे चैतन्य. त्यानंतर अर्जुन म्हणतो की हा मामा मी चैतन्यसोबत बोलत होतो, मिसेस सायली कुठे आहे? तर पुन्हा अर्जुन म्हणतो की सायली कुठे आहे? तर कल्पना म्हणते की अरे मगाशी ती किचनमध्ये होती, आत्तासुद्धा तिथेच असेल. तेव्हा कन्फर्म कुठे आहे ते सांग ना मला. तर कल्पना म्हणते थांब मी बघते. तेवढ्यात फोन घेऊन कल्पना तिथे येते आणि अर्जुनला म्हणते की सापडली रे तुझी बायको, ती कुठेच गेली नाहीये, विमलसोबत किचनमध्ये गप्पा मारते. अर्जुन म्हणतो दे बरं तिला फोन. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली तुझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत बोलायचंय, त्याचा जीव वरखाली होतोय. तर सायली अर्जुनचा फोन घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही एवढ्या कशामध्ये बिझी आहेत, फोन का उचलत नव्हता? तुम्ही ओके आहात की नाही, तुम्ही घरी आहेत की नाही हे मला कसं कळेल सांगा बरं तुम्ही. तर अर्जुन म्हणतो की मी 15 फोन केले. तर सायली म्हणते की एवढे फोन का केले सर तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तुमची काळजी वाटत होती म्हणून केले. तर लगेचच सायली म्हणते की नाही नाही मी कुठेच गेले नाही, घरातच आहे आणि तुमचं बोलून झालं असेल तर फोन ठेवा, मला खूप कामं आहेत असे म्हणत सायली फोन कट करते. तर सायलीने फोन कट केलेला बघून अर्जुन म्हणतो माझा फोन कट केला. तेव्हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा फोन कट करण्याची कुणाची हिंमत होऊ शकते असे चैतन्य आता अर्जुनला चिडवतो. इकडे आता रविराज आणि विपुल हा प्रिया आणि अस्मिता समोर आलेला असतो. त्या कॅफेमध्ये येऊन त्यांना बघताच रविराजला राग येऊन रविराज म्हणतो की तन्वी तू माझ्यासोबत खोटं का बोलली? बाप म्हणून आतापर्यंत मी तुझी एवढी काळजी करत आलो आणि तू माझ्याशी खोटं बोलतेस का तन्वी? रविराज म्हणतो की विपुलला भेटायला जायचं म्हणूनच तू घरातून निघून आली होती ना? तर तन्वी मान हलवते. रविराज म्हणतो की आज माझीच मुलगी मला फसवते याचं मला खूप वाईट वाटतंय. तर रडण्याचं नाटक करत तन्वी म्हणते की मी तुम्हाला फसवत नाहीये, माझ्याकडून चुकलं. तन्वी म्हणते की पण मी इथे वाईट हेतूने नाही तर अस्मितासोबत फक्त गप्पा मारायलाच आले होते. तन्वी म्हणते की मी पहिल्यांदा तुमच्यासोबत खोटं बोलले, पण मी तुम्हाला वचन देते मी पुन्हा कधीच खोटं बोलणार नाही. तेवढ्यात विपुल हा तिथे समोर येतो. तर विपुल म्हणतो की काका सॉरी मी मध्ये बोलतो, पण तन्वीला असं रडताना मला नाही बघता येत. विपुल म्हणतो की तुमचा काय प्रॉब्लेम झाला ते मला माहिती नाही, पण प्लीज तुम्ही तन्वीला बोलू नका. तर लगेच रागाने तन्वी विपुलकडे बघत म्हणते की हा याचा काका कसा झाला आणि रागाने आता तुला काका काका करायला लावलं ना तर बघच तू. तर लगेचच तन्वी रविराज आणि विपुलला पुढे होण्यासाठी सांगते. तेव्हा रविराज बाहेर गेल्यानंतर लगेच तन्वी ही अस्मिताला म्हणते की आपला प्लान आता एक्झिक्यूट करायचा बरं का, त्याच्याकडे तू लक्ष दे. इकडे आता गुपचूप विमल आणि सायली किचनमध्ये असताना अस्मिता दरवाजा उघडून तिथे येते आणि सायलीला किचनमध्ये बघताच हळूच अस्मिता सायलीच्या बेडरूममध्ये जाते, पण सायलीचं अस्मिताकडे लक्ष जातं. तर आता लगेचच अस्मिताने मोबाईल आणलेला असतो आणि अस्मिता तो मोबाईल कुठे ठेवायचा हे सर्व जागा बघू लागते. तेवढ्या तिकडे सायली विमलला म्हणते की मी आलेच आणि सायलीसुद्धा वर जाऊ लागते. इकडे लगेचच अस्मिता ही अर्जुनच्या पुस्तकाच्या पाठीमागे कॅमेरा ऑन करून तो मोबाईल ठेवून देते. तर सायलीवर येऊ लागते. तर मोबाईल ठेवताच अस्मिता नाचू लागते, पण तेवढ्यात सायली तिथे येत म्हणते की अस्मिता ताई. तेव्हा सायलीला बघून अस्मिताला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की तुम्ही इथे काय करताय अस्मिताई? तर अस्मिता म्हणते माझ्या भावाच्या रूममध्ये यायला मला बंदी आहे का आणि कुठे आहे अर्जुन? तर सायली म्हणते ते बाहेर गेलेत. तेव्हा अस्मिता म्हणते की मला त्याच्यासोबत बोलायचं होतं, ठीक आहे मी तिकडे जाऊन बोलेन. तर अस्मिता लगेचच तेथून निघून जाते. तेव्हा सायली विचार करते की अस्मिता ताई एवढ्या विचित्र का वागतायत, नक्कीच काहीतरी गडबड आहे. इकडे आता तन्वीला घेऊन रविराज हा विपुल सोबत घरी येतो. तर लगेचच रविराज म्हणतो की सुमन बघ आपल्याकडे कोण आलंय. तर विपुलला बघता सुमन म्हणते की अरे विपुल तू कसा आहेस? तर विपुल म्हणतो ठीक आहे मी.
रविराज म्हणतो की विपुल आज जेवायला आपल्याकडेच थांबणार आहे, त्याच्या आवडीचं बनव काहीतरी सुमन. तेव्हा सुमन म्हणते की काय आनंदाची बातमी आहे. तर नागराज म्हणतो की विपुल आपल्याकडे जेवायला थांबला ना, हीच मोठी बातमी आहे. तर रविराज म्हणतो की जेव्हा आपल्या बापाला वाटतंय ना की आपल्या मुलीची आपण गेल्यानंतर एखादा व्यक्ती व्यवस्थित काळजी घेतो, ती आता मला खात्री पटली. रविराज म्हणतो की विपुल तुला तन्वीच्या डोळ्यात पाणी बघून वाईट वाटलं ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा सुमन म्हणते की तन्वीच्या डोळ्यात पाणी, तुम्ही काय बोलताय. तर लगेच रविराज तन्वी समोर येत म्हणतो की तन्वी, तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या डोळ्यात पाणी येऊ न देणारा माणूस मिळालाय, त्याच्यासोबत तू सुखाने आयुष्य काढ. तेव्हा सुमन म्हणते की आता तन्वीच म्हणाली मग विषयच मिटला, मी लगेचच स्वयंपाकाला लागते. प्रिया विचार करते की हा किल्लेदार तर आता माझ्या मागे मंडोळ्याच घेऊन लागलाय. इकडे अर्जुन आता त्याच्या बेडरूममध्ये त्याची फाईल ड्रॉवरमध्ये शोधत असतो. म्हणतो एक फाईल माझी व्यवस्थित सापडत नाही. तर सायली म्हणते काय झालं अर्जुन सर. तेव्हा सायली ही अर्जुनला त्याची फाईल सापडून देते. ती फाईल घेत लगेच अर्जुन म्हणतो की तुमच्याच पासाऱ्यामुळे मला सापडत नाही माझ्या गोष्टी. तेव्हा सायली म्हणते की सर 5च महिने आहे मी इथे आणि 5 महिन्यानंतर मग तुमचा पसारा तुम्हालाच आवरायचा आहे. त्यावेळेस मी पसारा घालण्यासाठी सुद्धा इथे नसेल. तर अस्मिताने ठेवलेल्या मोबाईलमध्ये ते सर्व सायली आणि अर्जुनचे बोलणे रेकॉर्ड होत असते. तेव्हा अर्जुनला राग येऊन अर्जुन म्हणतो की झालं का तुमचं टॉट मारून, कायमच बोलत असता 5 महिने राहिलेत, 5 महिने राहिलेत. तेव्हा सायली म्हणते की माफ करा सर मला. इकडे आता प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की आता मी काय करू. आणि हा किल्लेदार त्या विपुलला डोक्यावर घेऊन नाचायला तयारच आहे. तर लगेचच तन्वी विचार करते की या विपुलचा मला वेळीच बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर अर्जुन माझ्या हातातून जाईल. तेवढ्यात प्रियाला अस्मिताचा कॉल येतो आणि प्रिया म्हणते की बोल अस्मिता, काही चांगली बातमी असेल तरच सांग. तर लगेचच हसत अस्मिता म्हणते की मी आपला मोबाईलचा प्लान पार पाडला आहे. मी तो मोबाईल अर्जुनच्या रूममध्ये लपून आले आणि त्याचा व्हिडिओ कॅमेरा ऑन करून व्हिडिओसुद्धा घेऊ राहिले. अस्मिता म्हणते की लगेच उद्या सकाळी आपल्या हातात पुरावा असेल की अर्जुन आणि सायली त्यांच्या लग्नाचे फक्त नाटक करतायत म्हणून. ते ऐकून तन्वी खूप खुश होते. अस्मिता म्हणते की आणि ते नाटक का करतायत हे सुद्धा त्या व्हिडिओमधून आपल्याला समजेल. तेव्हा प्रिया म्हणते की काय सॉलिड प्लान केला आहे अस्मिता तू. तर हसतच तर तन्वी म्हणते की माझा मूड आता खूप चांगला झाला आहे. तर अस्मितासुद्धा खुश झालेली असते. इकडे आता दसऱ्याच्या दिवशी सायली अर्जुनचे सगळे पुस्तके बाहेर काढून ती साफ करू लागते. त्यानंतर ते सर्व पुस्तके सायली ही देवी आईसमोर ठेवते आणि घरातील काम करण्याच्या सर्व वस्तूसुद्धा सायलीने तिथे आणलेल्या असतात आणि सायली त्यांची फुले वाहून पूजा करू लागते. त्यानंतर अर्जुनच्या सर्व डायऱ्या आणि बाकीच्या सुद्धा वस्तू सायलीने व्यवस्थित मांडणी करून त्यांची पूजा केलेली असते. तर आता सर्व मांडणी करून फुलांची ताटं घेऊन सायली तिथे येते आणि म्हणते की आई पूजेची सर्व तयारी झाली बरं का. तर इकडे कल्पना प्रताप सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात आणि अस्मिता समोर उभी असते. अस्मिता अर्जुन त्याच्या खोलीतून बाहेर येण्याची वाटच बघत असते. अस्मिता विचार करते की अर्जुन अजून कसा बाहेर येत नाही, मग मी माझा लावलेला मोबाईल कसा काढू. तर प्रताप हा जात असणाऱ्या हळूचच अस्मिताला हाक मारतो. तेव्हा अस्मिता घाबरते. तर सायली विचार करते की अस्मिता ही अशा विचित्रसारख्या का बघतायत. सायली विचार करते की कालपासून नेमकं यांचं चाललंय तरी काय. त्यानंतर अर्जुन हा आता खाली येतो आणि हार करत असलेल्या सायलीला बघत म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला हार करण्यासाठी मदत करू लागतो. तर अर्जुनने एक फूल होईपर्यंत लगेच सायलीचा हारही तयार झालेला असतो. त्यानंतर आता सायली ही प्रेमाने तो हार लावण्यासाठी दरवाजासमोर येते, पण सायलीचा हात काही पुरत नसतो. तेव्हा सायली उड्या मारू लागते. तर अर्जुन हा सायलीकडे बघत सायलीला हळूचच कडेवर घेतो. अर्जुनने सायलीला उचलल्याचे बघताच लगेच कल्पना प्रताप आणि अस्मिता अवाक झालेले असतात. तर प्रेमाने सायली ही दरवाजाला हार लावते. तेव्हा आता अर्जुनने सायलीला उचलून प्रेमाने सायली आणि अर्जुन दोघेही एकत्र आलेले असतात आणि दोघांचेही नाते अजूनच घट्ट बनलेले असते. तेव्हा आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला फाट्यावर मारून अर्जुन आणि सायली कसे आयुष्यभरासाठी एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.